लेटेस्ट अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोनम वांगचुक हे कोण आहेत, तसेच अभिजित दीपके कोण आहेत आणि त्यांनी केलेले उपोषण आणि आंदोलन यांची। सोनम वांगचुक यांना आजपर्यंत खूप सारे पुरस्कार भेटले, त्यामध्ये 2018 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला आहे। त्यांनी आंदोलनाची सुरुवात 2019 पासून केली, ज्यावेळी जम्मू काश्मीरचे पुनर्गठन झाल्याने लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्यात आला। मात्र त्यांना विधानसभा देण्यात आलेली नव्हती। त्यावेळी त्यांनी 2019 मध्ये हे पहिले आंदोलन सुरू केले। त्याच्यानंतर त्यांनी मार्च 2024 मध्ये 21 दिवसाचे उपोषण केले। ते उपोषण लडाखमधील हिमनद्या, पर्यावरण, स्थानिक संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, यासाठी त्यांनी मार्च 2024 मध्ये त्यांनी उपोषण केले होते। त्यानंतर त्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये चलो दिल्ली पदयात्रा केली होती। त्यानंतर आता त्यांनी 20 जून 2026 पासून उपोषण सुरू केले आहे। हे उपोषण त्यांनी नीट परीक्षा गैरव्यवहार व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात केले होते। हे उपोषण केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले। त्यांचा असा आरोप आहे की त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हलवण्यात आले। पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा अभिजित दीपके यांनी त्यांच्या वतीने स्वतः आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली होती। अभिजित दीपके हे कॉंग्रेस जनता पार्टीचे CJPचे संस्थापक आहे। नवी दिल्लीत जेव्हा सोनम वांगचुक नीट पेपर फुटी प्रकरणी उपोषणाला बसले होते, तेव्हा अभिजित दीपके यांनी त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता। सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले, आंदोलनात पुढाकार घेतला। दीपके हे संसदेकडे वळाले। देशातील नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समस्येवरून काँग्रेस आक्रमक झाले। या प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर 3 तासांहून अधिक आंदोलन केल्याने परवानगी नसलेल्या ठिकाणी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली। अजूनही हे आंदोलन चालूच आहे।